जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये लेखी आणि ग्राउंडचा फायनल मेरिट किती जाणार आहे आणि ते पण कास्टनुसार कालच रात्री सर्व याद्या या प्रसिद्ध झालेल्या आहे कास्टनुसार आणि त्यानुसार आपण अंदाजित मेरिट किती जाणार आहे तो पण फायनल लेखी आणि ग्राउंड मिळून त्याचा आपण विश्लेषण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। जवळपास हा आपण जो मेरिट सांगणार आहे तो खरा ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण खूप ॲनालिसिस करून सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपण ए टू झेड सांगणार आहोत की तुमच्या कास्टमध्ये किती विद्यार्थी हे कॉम्पिटिशनमध्ये आहे, किती विद्यार्थी हे 54+ आहे, किती विद्यार्थी हे फेल झाले आहे आणि किती विद्यार्थी हे पास झालेले आहे, किती विद्यार्थी ग्राउंड देऊ शकतात, किती विद्यार्थी हे अपात्र राहणार आहे, सर्वांची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तुमच्या कास्टमध्ये किती कॉम्पिटिशन आहे सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पहा, सर्व आपण माहिती ए टू झेड घेणार आहोत। तर आजचा जो जिल्हा आहे तो आहे वनवृत्त जे आहे ते आहे नागपूर, ठीक आहे। आणि इथे एकूण 277 जागा होत्या। या व्हिडिओमध्ये आपण फक्त नागपूरसाठी घेणार आहे। पुढच्या कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला कट ऑफ पाहिजे आहे किंवा मेरिट पाहिजे आहे ते या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। जास्तीत जास्त जो जिल्हा येईल तो जिल्हा आपण इथे कमेंट करणार आहे। किंवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची कास्ट कमेंट करा आणि तुमची ग्राउंड आणि लेखीचे मार्क कमेंट करा, म्हणजे तुम्ही ग्राउंडमध्ये 80 पैकी 80 घेऊ शकता, 70 घेऊ शकता की किती मार्क घेऊ शकता आणि तुमची ग्रँड टोटल किती होऊ शकते ते इथं टाका। आपण ते कट ऑफच्या माध्यमातून ॲनालिसिस करून पुढच्या व्हिडिओमध्ये काढणार आहे। तर पहा, इथे सर्व काही आपण ॲनालिसिस करणार आहे। व्हिडिओ मोठा होणार आहे, तर व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या। कमेंट करण्याआधी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। तर पहा, स्थानिक अनुसूचित जमातीकरिता राखीव पदांव्यतिरिक्त म्हणजे पेशा क्षेत्र जे आहे ते व्यतिरिक्त हे 277 जागा आहे, ठीक आहे। जागा भरपूर आहे, म्हणजेच कॉम्पिटिशन इथे तगडं असणार आहे। प्रत्येक कास्टसाठी इथे विद्यार्थी अवेलेबल आहे, असं एक पण कास्ट नाही की इथे कमी विद्यार्थी आहे बा। तर पहा, 20 जागा अजसाठी आहे, अजसाठी 40 आहे, विजा असाठी 9, भजब आहे, हां भजब 15, भजक क 18, भजड 7, इमावांशी विमाप्र 8 आणि आदुग म्हणजे EWS 35, अराखीव ओपन साठी 45, एकूण 77 जागा आहे। महिलांसाठी सुद्धा जबरदस्त जागा आहे इथे आणि जबरदस्त कॉम्पिटिशन महिलांमध्ये सुद्धा होणार आहे। 84 जागा आहे आणि 47 पुरुषांसाठी म्हणजे सर्वसाधारण आहे, ठीक आहे। पुरुषांसाठी म्हटल्यापेक्षा सर्वसाधारण जागा आहे आणि समांतर आरक्षणमध्ये सुद्धा भरपूर जागा आहे। माजी सैनिकसाठी 41 जागा आहे, होमगार्डसाठी 13 जागा आहे। तर यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीच्या जागा या ठेवण्यात आलेल्या आहे। तर बघा, आपण सर्व ॲनालिसिस बघू। तर पहा, आपण हे सर्व काही लिस्टवरून ऑफिशियल लिस्टवरून ही माहिती काढलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, वनरक्षक भरती 2023 नागपूर सरकार आपण बघणार आहोत। 54 किंवा 54+ मार्क घेणारे विद्यार्थी बघणार आहोत आणि तुमच्या इथे नागपूर जिल्ह्यासाठी किती मेल आणि किती फिमेलसाठी जागा आहे त्यासुद्धा आपण बघणार आहोत। सोबतच कॉम्पिटिशनसुद्धा बघणार आहोत। 54 आणि 54पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी बघणार आहोत। तर पहा, पहिले ओपनमध्ये बघा किती विद्यार्थ्यांनी लेखी दिली आहे, तर 7067 विद्यार्थ्यांनी लेखी दिली आहे आणि 3994 इतके विद्यार्थी पास झाले आहे, म्हणजेच ग्राउंडसाठी पात्र होणार आहे 54 किंवा 54+ मार्क घेणारे। सर्वसाधारणमध्ये म्हणजेच मेल ज्याला आपण म्हणतो किंवा सर्वसाधारण जरी म्हटलं तरी चालणार आहे, मेल म्हटल्यापेक्षा आपण सर्वसाधारणच म्हणणं योग्य असणार आहे। तर बघा, सर्वसाधारणसाठी 7 जागा आहे आणि महिलांसाठी 14 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। त्यानंतर बघा, SC साठी 20,520 विद्यार्थ्यांनी लेखी दिलेली आहे आणि त्यापैकी 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आहे 13,950, 7 सर्वसाधारण जागा आहे आणि महिलांसाठी 12 जागा आहे। त्यानंतर बघा, ST मध्ये 10,786 विद्यार्थ्यांनी लेखी दिली आहे आणि पास झालेले आहेत 5848 विद्यार्थी हे पास झालेले आहे, 5848 आणि 4 सर्वसाधारण जागा आहे आणि 6 महिलांसाठी जागा आहे। त्यानंतर बघा, OBC मध्ये
29,751 विद्यार्थ्यांनी लेखी दिली. त्यापैकी पास झालेले आहेत 20,962. 14 सर्वसाधारण जागा आहे आणि महिलांसाठी 24 जागा आहे. त्यानंतर बघा ईडब्ल्यू एसमध्ये 3461 विद्यार्थ्यांनी लेखी दिली आहे आणि विद्यार्थी पास झाले आहेत 2745. सर्वसाधारण 4 जागा आहे. 11 महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहे. त्यानंतर बघा एन टी बीमध्ये 3625 सर्वसाधारण लेखी दिली आहे आणि 2415 विद्यार्थ्यांनी लेखी पास केलेली आहे, म्हणजेच 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहे. एन-टी-बीमध्ये एक सर्वसाधारण जागा आहे आणि 5 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा म्हणजे या जिल्ह्यामध्ये महिलांसाठी भरपूर जागा या राखीव ठेवण्यात आल्या, कारण की 84 जागा या राखीव ठेवण्यात आल्या महिलांसाठी. तर बघा एन-टी-सीमध्ये 5,276 विद्यार्थ्यांनी लेखी दिलेली आहे आणि पात्र झालेले ग्राउंडसाठी किंवा 54 किंवा 54पेक्षा मार्क घेणारे 3928 विद्यार्थी आहे. 3,928. सर्वसाधारण 3 जागा आहे आणि महिलांसाठी राखीव 5 जागा आहे. त्यानंतर एन-टी-डी 1621 जागा आहे जणांनी लेखी दिलेली आहे आणि 1155 विद्यार्थ्यांनी लेखी पास केलेली आहे, म्हणजे 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क आहे. 45% मार्क आहे. एक जागा सर्वसाधारण आणि महिलांसाठी 2 जागा आहे. त्यानंतर VJA 5170 विद्यार्थ्यांनी लेखी दिली आहे आणि 3246 विद्यार्थ्यांनी लेखी पास केली आहे. 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क आहे. त्यानंतर VJA मध्ये 3 सर्वसाधारण जागा आहे, महिलांसाठी 3 राखीव आहे. त्यानंतर SBCमध्ये 2245 विद्यार्थ्यांनी लेखी दिलेली आहे आणि 1433 विद्यार्थी हे लेखी पात्र केलेले आहे, म्हणजेच ग्राउंडसाठी पात्र केलेले आहे. 54 किंवा 54पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी आहे. त्यानंतर 3 सर्वसाधारण जागा आहे आणि महिलांसाठी 2 जागा आहे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण आपण विश्लेषण केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला जर कट ऑफ पाहिजे असेल तर बघा आपला एक अंदाज सांगतो. OBC सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार आहे इथे ज्यांचं ग्राउंड 80 असेल त्या विद्यार्थ्यांचं इथे होऊ शकते 100%. पण तुमची लेखी ही 80+ पाहिजे आहे, म्हणजे तुमचा टार्गेट हा विद्यार्थी मित्रांनो जवळपास 160+ हा पाहिजे, म्हणजे पाहिजे. 160पेक्षा खाली येणे OBCची कट ऑफ हे शक्य नाही आहे, कारण की इथे कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणात आहे. विद्यार्थ्यांनी भरपूर प्रमाणामध्ये इथे अर्ज केलेले आहे आणि भरपूर आपण सांगितल्याप्रमाणे इतके विद्यार्थी हे पात्र आहे. जवळपास 160वाला विद्यार्थी हा सेफ झोनमध्ये असणार आहे, कारण की 80 ग्राउंड आणि 80 लेखी ज्यांचं असेल त्यांचंच इथे काम होणार आहे. त्यानंतर बाकी जर कास्ट बघायला गेलो तर आपण इथे 5 ते 7 मार्क कमी पकडू शकतो. पण OBCमध्ये भरपूर प्रमाणात कॉम्पिटिशन आहे आणि ओपनचा जर कट ऑफ बघायला गेलो तर 170+ लागण्याची शक्यता आहे किंवा 175+ जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. 180 पण म्हटलं आपण तर काही दुमत नसणार तुमचं सुद्धा, कारण की ग्राउंड हे आउट ऑफ मारणारे विद्यार्थी यामध्ये भरपूर मिळणार आहे आणि लेखी 90+ मारणारे विद्यार्थी भरपूर मिळणार आहे, कारण की विद्यार्थ्यांना मार्क जवळपास 118वाला टॉपर आहे वाटते इथे. तर जवळपास भरपूर इथे कॉम्पिटिशन असणार आहे. इथेच नाही, सर्वच वनवृत्तामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन पाहायला मिळणार आहे, कारण की जागा या कमी आणि विद्यार्थ्यांची संख्या भरपूर होती. जवळपास 4 लाखच्या वर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते आणि ग्राउंड खूप दिवसपासून करत आहे विद्यार्थी. तर आउट ऑफच इथे ग्राउंड मारणार आहे. कोणत्याही वनवृत्तामध्ये तुम्ही चालले जा, तिथे तुम्हाला आउट ऑफच ग्राउंड मारायचं आहे. तर महिलांसाठी सुद्धा जर आपण बघायला गेलो तर कॉम्पिटिशन इथे थोडं नॉर्मल असू शकतं, कारण की ग्राउंड हे आउट ऑफ मारणं महिलांसाठी थोडं कठीण होणार आहे. तरी पण तुम्हाला ग्राउंड इथे आउट ऑफ मारायची कोशिश करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्न करायचा आहे. पण पुरुषांसाठी सर्वसाधारण जर तुम्हाला मेरिट क्लिअर करायचं आहे तर आपण सांगतो आहे की 160+ तुम्हाला ग्राउंड काढावं लागणार आहे 80, आणि लेखी तुमची 80 पाहिजे आहे. 160पेक्षा कमी तुम्ही विचार करू शकत नाही OBCवाले. बाकी जे कास्टवाले आहे त्यांनी थोडा 5 मार्क जरी कमी घेतले तर त्यांचं काम इथे होऊ शकतो. हा एक आपण अंदाज सांगितलेला आहे. इथे मागे पुढे 5-6 मार्क होऊ शकतात, पण तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं आहे तर आपण तुम्हाला
इथे क्लिअर कट ऑफ सांगितलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.